नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील कोरेगाव खुर्द येथे शुक्रवारी 1 ऑगस्ट 2025 रोजी भामा नदी पुलावरून एक मोटार थेट खाली कोसळली. घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून एवढ्या उंचावरून मोटार खाली कोसळून झालेल्या या दुर्घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नसल्याचा प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी या घटनेचे फोटो पुणे लाईव्ह कडे पाठवून कळवले आहे. चाकण आळंदी रस्त्यावर वनहद्दीत केळगाव तालुका खेड या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या आरोपीवर वनपरिमंडळ आळंदी यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अय्यूब पापामिया हवलदार पैवर्षी 54 राहणार शुक्रवारपेठ जुन्नर जिल्हा पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण आळंदी रस्त्याच्या लगत आळंदी घाट भागात केळगाव तालुका खेड येथील राखीव वनक्षेत्रात ट्रक क्रमांक MH11 AL 7327 या वाहनाने कचरा आणून टाकल्यानं सदरची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली. शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई चाकण बस स्टँडजवळ करण्यात आली. संतोष मच्छिंद्र टोपे पैवर्षी 28 राहणार पाकी बुद्रुक तालुका खेड असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी संतोष टोपे याने त्याच्या ताब्यात एक कोयता बेकायदेशीरपणे बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. दुकानातून 40,50,000चे साहित्य चोरून नेणाऱ्या मुंबईतील टोळीला पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 40,50,000 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. मुंबईतून या भागातील MIDC परिसरात येऊन ही टोळी चोरी करत होती. हुसेन अली शौकत अली सय्यद वयवर्षे 45 राहणार नाशिक मूळ राहणार उत्तर प्रदेश, सोहेल फखरुद्दीन कुरेशी वयवर्षे 25 राहणार गिरगाव मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश, आसिफ युसुफ खान वयवर्षे 39 राहणार सायन मुंबई, अजमत अजगर अली वयवर्षे 43 राहणार भेंडी बाजार मुंबई मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चाकण पालिकेच्या अर्धवट कामाचा फटका शहरवासियांना बसतो आहे. पार्किंगच्या सोयी नसताना समविषम पार्किंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. चाकण वाहतूक शाखा व पालिकेच्या पार्किंग धोरणाचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात चाकणकर नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यानंतर चाकणमधील नागरिकांनी शुक्रवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी टोईंग कारवाया करून वाहने घेऊन जाणाऱ्या वाहनाला घेराव घालत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला. चाकणमधील महात्मा फुले चौक येथे अचानक आलेल्या टोईंग वाहनाने येथील अनेक वाहने उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टोईंग करणारे हे वाहन अडवले. यावेळी अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांत जोरदार हमरीतुमरीत झाले. त्यानंतर दांडगाई करून उचलण्यात आलेली सर्व वाहने पुन्हा मूळ मालकांना जागेवर परत करण्यात आली. दरम्यान याबाबत वरिष्ठ पोलीस प्रशासनाला निवेदने देऊनही सदरची कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आली असल्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. वाहने उचलल्यानंतर अशा कारवाया टाळण्यासाठी मोठ्या अन्य उलाढाली होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. दादागिरी नहीं चलेगी. पोलीस आहे ना 300 रुपयात गाडी सोडी. 300 रुपये दिले ना. हे पोलीस आहे ना, हे नोकर आहेत जनतेचे. बेकायदेशीर आहे ना गाड्या उचली द्यात, कुठल्याही सूचना देत नाही आणि इथं व्यवहारावर परिणाम झाले. आणि 300 रुपये दिले ना. माझं नाव रामगोरे, मला विचारू द्या. 300 रुपये दिले गाडी सोडी द्यात. 740 रुपयाचं चलन बी नाही देत.
तुम्हाला माहिती आहे आणतो आणि विचारा त्यांना, त्यांची बाईक घ्या, माझी बी घ्या. त्या गाड्या सुद्धा आम्ही आलो हॉटेलमध्ये बसलो होतो, म्हणजे 50 रुपयाची भेळ खायला 750 रुपयाची आयुष्यमान त्यांची बाईक घ्या ना. आवाज तर येतो का? तुमचा आवाज येतो काय ऐकलं तुम्ही? 1000 लोक आहेत, 1000 लोक आहेत मोठे ना. मी माझं नाव सांगतो, काय 2 नंबर चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भीमा नदीपात्रामध्ये सुरू असलेला 1600 क्युसेक्स विसर्ग कमी करून 720 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग पुणे यांच्याकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी नव्यानंच PMPML तर्फे निघोजे ते भोसरी अशी बस सेवा सुरू करण्यात आली. निघोजे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या बस सेवेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. खेड तालुक्यातील वेताळे साबरुडी गावाच्या हद्दीत व परिसरात बिबट्याची दहशत आहे. या भागात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. बिबट्याच्या दहशतीने खरीप हंगामात पिकांच्या खुरपणीची कामे करता येत नसल्याने अडचण होत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा याबाबतचे निवेदन वेताळे गावाच्या सरपंच सविता बोंबले, उपसरपंच योगेश कदम, बंडोपंत बोंबले, बाबाजी वाळुंज यांनी वन विभागाला दिले आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील तसेच शेल पिंपळगाव येथील अपघाताला आमंत्रण ठरणारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिकांनी फोटो पाठवून कळवले आहे. वडगाव घेणंद तालुका खेड येथे पूर्व परंपरेनुसार चालत आलेला श्रावण महिन्यातील शिराळा अष्टमीचा कार्यक्रम बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी पार पडला. या निमित्ताने महिला फेर धरतात, पारंपरिक गाणी म्हणतात. चौरंगावर पाटावर शंकर पार्वतीची मातीपासून मूर्ती बनवली जाते, त्याची सजावट केली जाते. त्यानंतर त्याचे विसर्जन गावातील बारवामध्ये केले जाते. या उत्सवात संपूर्ण गावकरी सहभागी होतात. सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने काल मर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठराविक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना काल मर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजित पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2024 बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव काळात काल मर्यादेची बंधने शिथिल होण्याची अपेक्षा मंडळांना आहे. हिंदू आणि भगवा कधीही दहशतवादी नसतो हे शब्द होते समीर कुलकर्णी यांचे, जे तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सिद्ध होऊन रात्री चिंचवडच्या बिजली नगरमधील आपल्या घरी परतले. न्यायालयाने मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व 7ही आरोपींना निर्दोष घोषित केले. यात चिंचवडचे समीर कुलकर्णी हेही एक होते. 2008 साली अटक झाल्यानंतर तब्बल 17 वर्ष समीर यांनी अनेक बाबी सहन केल्या. वकीलशिवाय न्यायालयीन लढाई लढत त्यांनी आपली निर्दोषता सिद्ध केली. बिजली नगरमध्ये समीर कुलकर्णी यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत एकीकडे गोळीबाराच्या फैरीचा आवाज शांत होईपर्यंत दुसरीकडे गोळीबार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. आयुक्तालय हद्दीत आणखी एक गोळीबाराची घटना घडली आहे. पिंपरीमध्ये एका व्यावसायिकावर गोळीबार झाला. ही घटना शुक्रवारी 1 ऑगस्ट दुपारी घडली. भावेश काकराणी वय 20 राहणार पिंपरी असे जखमी तरुणाचे नाव आहे. पिंपरी गावात गेरहार्ड चौकाजवळ ओंकार जनरल स्टोअर्स या दुकानाच्या बाहेर भावेश बसला होता. त्यावेळी दुचाकीवरून एक जण तिथे आला. त्याने भावेशच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. चोरी करणाऱ्या व्यक्तीला भावेश याने विरोध केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत भावेश याच्यावर गोळीबार करण्यात आला.
भावेशच्या पायाला गोळी लागली आहे. त्याला पिंपळे सौदागर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. लूटमारीचे प्रकरण दिसत असले तरीही यामध्ये पोलिसांकडून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. काळूस येथील ओंकारेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रेखा सांडभोर तर व्हाईस चेअरमनपदी सुनील पोटवडे यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुक्यात ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन व मिरवणुका अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाकी तालुका खेड येथे श्रीमती अंशू सिन्हा IAS अधिकारी तथा प्रधान सचिव वस्त्र उद्योग विभाग यांनी सिल्कबेरी चौकी सेंटर येथे येऊन रेशीम उद्योगांची पाहणी केली. याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. लाइन डस्टिंग करना पड़ता है. इथे एक मशीन शुक्रवार दिनांक 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान खेड महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह सुरू झाला आहे. या कालावधीत 7-12 उतार्यावरील वारस नोंदी, मयत नावे कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर अर्थात एकुम्या, अज्ञात पालक शेरा, एकत्र कुटुंबातील नावात बदल, तगाई कर्ज नोंदणी, सावकारी व पोकळीस्त नोंदी, पोटखराबा, निस्तार हक्क नोंदी आदी महसुली कामे महिनाभरात निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही महसूल पंधरवाडा हा साजरा करणार आहोत. महसूल सप्ताह हा 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट राहणार आहे. तर 2 ऑगस्ट रोजी आपण अतिक्रमण निष्कासित करणे किंवा नियमानुकूल करणे यासाठी आम्ही सर्वे करणार आहोत. 3 ऑगस्ट रोजी पाणंद रस्त्यांची आणि शिवरस्त्यांची आम्ही खुले करणार आहोत. प्रत्येक मंडळाने एक शिवरस्ता खुला करण्यात येईल. तसंच 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळामध्ये एक असे महाराजोत्सव अभियान मंडळीय आम्ही राबवणार आहोत. त्या महाराजोत्सव अभियानातून नागरिकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण जर कुठे असेल आणि ते घोषित झाले असेल तर ते निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अशा प्रकारे महसूल सप्ताह साजरा करण्यात. चाकणमध्ये आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर शुक्रवारी 1 जुलै 2025 रोजी घेण्यात आले. महात्मा फुले चौक चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या पुढाकाराने आयोजित या शिबिरास अनेक मान्यवर व चाकणकर नागरिक उपस्थित होते. लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी. आपल्या भागातील गरजू गरीब लोकांनी विशेषतः या योजनेची माहिती घेऊन या ठिकाणी नोंदणी करावी अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी करतो. त्याचबरोबर हे सर्व करत असताना आज ही सगळी योजना खुली झाली आहे आणि त्याच्यातले किचकट बाबी दूर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक करणे, रेशन कार्ड लिंक करणे आणि लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आरोग्य जे दूत आहेत, आरोग्य आपल्या ठिकाणी ज्या भगिनी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मदत करून त्या ठिकाणी आपल्या योजनेचा लाभ मिळवून देतो असं मला वाटतं. म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्यानंतरही मला तुम्ही सर्वांनी जो पाठिंबा सामाजिक कार्यक्रमासाठी देत आहात ते खरंच उल्लेखनीय आहे आणि ते करत असताना आपल्या सर्वांचं जे सहकार्य मी कायम स्मरणात ठेवीन. मी तुमच्या सर्वांच्या ऋणात राहील. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय. त्याचं ऑपरेशन म्हणा किंवा क्रिटिकल आजारासाठी ही स्कीम आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या महात्मा फुले योजनेअंतर्गत ज्या 300-350 जे आजार आहेत त्यांनाच फक्त याची हे मिळते आणि त्याची माहिती ह्या मॅडम त्यांना देतात आणि हॉस्पिटलकडून तशा पद्धतीचं काम करून देतात. म्हणून ज्यांना कोणालाही आजार असेल त्यांनी आरोग्य मित्रांना भेटल्यानंतर त्या व्यवस्थित गाईड करतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्या पाठवून त्यांना सुविधा मिळवून देतात. अशा पद्धतीची ही स्कीम राबवली जाते आणि ह्या स्कीमबद्दल माझं हॉस्पिटल आहे तसे अजून 5-6 हॉस्पिटल पण आहेत. याच्याबद्दल जर काही त्यांनाही माहिती आहे किंवा आम्हालाही हॉस्पिटलवाल्यांनाही जरी विचारलं तरी ते माहिती सांगतील. अशा पद्धतीची सन्माननीय उपस्थिती इथं आहे तर मी सर्वांतर्फे नितीन भाऊला शुभेच्छा देतो आणि लोकांना हे जाहीर आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त या स्कीमचा, या योजनेचा फायदा घ्यावा. धन्यवाद. त्याच्यासाठी 5 लाखापर्यंतचा विमा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटेल. त्यासाठी सुद्धा ठराविक हॉस्पिटल आहे. सगळ्याच हॉस्पिटलला ही स्कीम नाहीये. आपल्या चाकणमध्ये टोटल 8 हॉस्पिटल आहे योजनेअंतर्गत. तर त्या 8 हॉस्पिटलची लिस्ट पण तुम्हाला नेटवर भेटेल किंवा आम्हाला विचारली तरी पण आम्ही सांगू शकतो. तर आपलं आरोग्यम हॉस्पिटल, शॉस हॉस्पिटल, चाकण क्रिटिकेअर हॉस्पिटल, खाडे हॉस्पिटल, आनंद हॉस्पिटल, ह्याच हॉस्पिटलला स्कीम आहे. तिथं तुम्ही जाऊन तुमचं कार्ड दाखवलं, समजा कार्ड जर नसेल तुमच्याकडं तर रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जायचं तिथं.
तरी पण ते देतात. असं काही नाही की योजनेसाठी कार्डच पाहिजे, पण कार्ड जरी नसेल किंवा ज्यांचं ऑनलाईन नंबरला नाव नसेल, आधार कार्डचं ह्याला नाव दाखवत नसेल, तर रेशन कार्ड आणि आधार कार्डवर तुमची ट्रीटमेंट होऊ शकते तिथं. ते पण ठराविक आजार आहे त्याच्यासाठी, नॉर्मल डेंग्यू, टायफॉइड असे नाही येते. तिथे गेल्यावर तुम्हाला त्यांचे सांगतात कोणते आजार बसतात, कोणते आजार. शक्यतो ऑपरेशनसाठी स्कीम ही 5 लाखापर्यंत तो कोणतंही ऑपरेशन तुमचं फ्रीमध्ये होऊन जाईल तिथं. आमदार होण्यापर्यंत हा सगळा परिसर ज्या ऑफिसमधनं त्यांनी कामकाज त्या ठिकाणी चालवलं, त्या परिसरामध्ये आज आगळा वेगळा कार्यक्रम नितीन भाऊ गोरेंच्या पुढाकाराने या चाकण नगरीमध्ये संपन्न होतं. खेड तालुक्यातील भामा आसखेड प्रकल्पाच्या कालव्याकरिता चाकण, गोणवडी, बोरदरा, बिरदवडी, खराबवाडी, नाणेकरवाडी, आंबेठाण, आसखेड येथील 7-12 अभिलेखातील इतर हक्कातील शेरे कब्जेदार सदरी नोंदणी करण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील निवेदन देण्यात आल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. काल आम्ही मंत्रालय मुंबई या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पण भेट घेतली, तसेच बावनकुळे साहेब आपले महसूल मंत्री यांची पण भेट घेतली. भामा आसखेड उजवा कालवा जो बाधित क्षेत्र आहे, इतर हक्कातले शेरे कब्जेदार घेण्यासंदर्भात जे धर्म विभागाने पत्र दिलं आहे, त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी न्याय मागण्यासाठी गेलो. त्यांनी तात्काळ राधाकृष्ण विखे पाटील असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी तात्काळ पुणे कलेक्टर यांना आदेश दिले आणि संबंधित विषयाबद्दल माहिती घेऊन तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितला. त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच जर आम्हाला या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर आम्ही हायकोर्टात पुढील आठवड्यात रिट पिटिशन दाखल करणार आहोत. लँड ॲक्विजिशन संदर्भात सुप्रीम कोर्टाने 2022 साली इंदोर कॉर्पोरेशन वर्सेस मध्य प्रदेश स्टेट यामध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ज्यावेळेस जागेचं पजेशन नसेल, तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचं कम्पेन्सेशन नसेल, तर ऑटोमॅटिक लँड ॲक्विजिशन कायदा हा लॅप्स होतो. खरं तर आपल्या चाकण आणि चाकण पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांसाठी ज्या 2000 साली ज्या शेतकरी भामा आसखेड कालव्यामध्ये बाधित झाले, ती बाधित झालेले निर्णय त्या टायमाला 2003 साली मला वाटतं काहीतरी 4 साली तो रद्द केलेला आहे. परंतु परत धरण विभागानं आपल्या प्रांत तहसीलदार यांना त्यांच्या इतर हक्कातील नोंदी त्यांनी भोगवटा म्हणजे मेन कब्जेदार सत्री घ्याव्या म्हणून असं पत्र दिलं. म्हणून सर्व आपल्या चाकण शहरातील गेले म्हणजे शेतकरी 70 ते 75 शेतकरी आपल्या चाकणचे बाधित आहेत. यांच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही जलसंपदा मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे संबंधित विभाग असल्यामुळं आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व गोष्टी यांनी दर्शनात आणून दिल्या की साहेब हे झालेलं रद्द होतं, शेतकऱ्यांवर जर या नोंदी लागल्या तर अन्याय होणार आहे, म्हणून तुम्ही हा झालेला आदेश तात्काळ रद्द करावा. त्यावर साहेबांनी वाचून सगळे आम्ही पण त्यांना कोर्टाची ऑर्डर दाखवली, शासनाने रद्द केलेला 2008चा निर्णय सुद्धा दाखवला. त्यावर त्यांनी लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय म्हणून तर लवकरात लवकर माहिती घेऊन म्हणले मी लगेच तात्काळ कारवाई करतो असं सांगितलं. त्यानंतर या राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लोकनेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुद्धा आम्ही गेलो आणि यांना सुद्धा ते निवेदन दिलं. त्यांना सुद्धा सांगितलं साहेब हा अन्यायकारक विषय होतोय आणि विनाकारण नाहक आपलं चांगलं काम असून सुद्धा आपल्या शासनाची बदनामी होती, शेतकऱ्यांमध्ये विचार वेगळे जात आहेत आणि रद्द झालेला पहिला निर्णय रद्द शासन झालेला आहे. म्हणून तुम्ही तत्काळ कलेक्टर साहेब आणि तहसील प्रांत यांना आदेश करावे की तुम्ही हा विषय थांबवावा. त्यानुसार त्यांनी कालच शेतकरी बांधवांच्या हितासाठी कलेक्टर साहेबांना पुढील हे शासन पहिला रद्द झालेला निर्णय ती पाहणी करून पुढील कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत. चाकण नगर परिषद गेले 14 वर्ष झालेली आहे आणि चाकण नगर परिषदेचा DPR, त्याच्या आधी MIDC, त्याच्या आधी कॅनॉल, त्याच्या आधी धरणाचं हे चाकण आणि चाकणचा परिसर भामा आसखेड धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या पुनर्वसनाच्या जमिनी, कॅनॉल, MIDC, गॅसच्या लाईनी, टावरच्या लाईनी, चाकण नगर परिषदेच्या आरक्षण DPR अशा यांनी चाकण मधला नागरिक शेतकरी त्रस्त झालेला आहे. आणि आज सुद्धा कॅनॉलवर अजून बी पाटबंधाऱ्यावाल्यांनी आदेश दिले की आमची नावं लावा म्हणून. तर सर्वसामान्य शेतकरी
ह्या गेले जवळजवळ 88 साली भामासखेडचं भूमिपूजन नामदार शरद पवारांच्या हस्ते झालं. आजही त्यांच्या माध्यमातून शरद पवारांना जाणते राजे म्हणतात, पण आज सर्वसामान्य आमची 3 पिढी झाली. आज माझ्यासारख्याचं आज नदीवरून लिफ्ट केलेलं आहे, बागायत आहे पूर्ण, तरीसुद्धा आम्हाला चारी बाजूनी घेरलेलं आहे. चारी बाजू कोणच्या? भामासखेड लाभक्षेत्र, कॅनॉल, MIDC, गॅस लाईनी, टावर लाईनी, चाकण नगर परिषद गेले 2000 सालापासून विमानतळ व्हायचं म्हणून शिक्के पडलेत. आजही कुठल्याही सुविधा सर्वसामान्य शेतकऱ्याला घेता येत नाही, घेतले बी नाही. आणि राजकारते फक्त येतात, आले गेले, चालूच राहिले. सर्वसामान्य शेतकरी नागवलेला आहे, त्रस्त झालेला आहे. आज चाकणचे सर्व शेतकरी मिळून माननीय या तालुक्याचे माजी आमदार दिलीप शेठ मुजवाडी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण दादांना एक निवेदन दिलं आहे. लवकरात लवकर जो शासनाने निर्णय झाला आहे कालवा रद्द झाल्याचा, तो कालवा रद्द होऊन शेतकऱ्यांच्या सातबारावर नाव कमी करण्यात यावं शासनाचं, अशी आम्ही दादांना विनंती केली आहे. त्यावर दादाने आम्हाला आश्वासन दिलं आहे यावर लवकरात लवकर कारवाई होईल, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होईल. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.